एक राष्ट्र एक कर संकल्पनेतून जीएसटी अर्थातच वस्तू आणि सेवा कराची नवी ऐतिहासिक कर व्यवस्था आजपासून देशात लागू। वस्तू आणि सेवा कर व्यवस्था ही ऐतिहासिक घटना म्हणजे परिपक्व लोकशाहीच्या दिशेने देशाची वाटचाल। राष्ट्रपती प्रणव मुखर्जी। वस्तू आणि सेवा करामुळे देशाच्या विकासात आमूलाग्र बदल होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। रिझर्व्ह बँकेची कार्यालये निधी हस्तांतरणासाठी आज खुली राहणार। हरित क्रांतीचे प्रणेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची आज जयंती। राज्यात कृषी दिनाचा उत्साह। राज्यात सरकारकडून कृषी दिनानिमित्त वृक्षारोपण मोहिमेला सुरुवात। 4 कोटी झाडे लावणार। प्रत्यक्ष कर्जमाफी पदरात पडत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी आंदोलनाची वज्रमूठ तशीच ठेवावी। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं जालन्यात आवाहन। मराठी भाषा धोरणाचा सुधारित मसुदा मराठी भाषा सल्लागार समितीने राज्य सरकारला केला सादर। नांदेड इथं पंजाबी अकादमी सुरू करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा। उमेद अंतर्गत वर्धा जिल्ह्यात स्वयंसहायता गटांना सर्वाधिक बँक कर्जाचे वाटप। राज्यातला पहिला जिल्हा ठरला। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी वेळापूरहून ठाकूरबुवांच्या समाधीकडे। आज तिसरा रिंगण सोहळा। पुण्यात सुरू असलेल्या उपकनिष्ठ गटाच्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाला सर्वसाधारण विजेतेपद। उत्कर्ष गौरची लक्षवेधी कामगिरी। जगातली सर्वात खडतर स्पर्धा असलेली रेस अक्रॉस अमेरिका नाशिकच्या लेफ्टनंट कर्नल डॉक्टर श्रीनिवास गोकुळनाथ यांनी केली पूर्ण। भारत वेस्ट इंडिज दरम्यान काल झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा विजय। मालिकेत 2-0 ने घेतली आघाडी। राज्यातल्या अनेक भागात अधूनमधून जोरदार पाऊस। मुंबई आणि परिसरातही पावसाच्या सरी।